कार्यक्रम आहे. मला माहिती आहे माझा भाऊ आहे दादा विनय दादा म्हणून, त्याच्यात पसंतीचा कार्यक्रम आहे आणि पसंती काय आपल्या शिवजमध्येच आहे. आज आमच्या भावाच्याच पसंती आहे, तर त्या पसंतीला आज चाललो आम्ही. आपले बाबा आहेत तसेच गाण्याचे राठोड यांचं मुलगा विनय ना, यांची पसंतीसाठी आपण गाणी ग्रामस्थ त्याचप्रमाणे आज बघा आपला वावेलवाडी आणि गाणी ग्रामस्थ म्हणतात, दोन्ही ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. तर त्यांचे नातेवाईक आहेत, परिपाहुणे आहेत. आपण ह्या कार्यक्रमाला आजपासून जी सुरुवात होते ती लास्ट पर्यंत मेन जे आपण जे विचारणार काय प्रश्न मुलीला मुलाला किंवा यजमान्यांना तर आज विचारू शकतो आणि काय. तर नमस्कार मित्रांनो, कशा असताय ना अक्षय ताई, पुन्हा तुमच्या आपल्या छोट्याशा मोठ्याशा यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आमच्या घरात एक छोटासा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे माझा भाऊ आहे दादा विनय दादा म्हणून, त्याच्यात पसंतीचा कार्यक्रम आहे आणि पसंती काय आपल्या शिवजनमध्येच आहे. शिवजन दिवागर वावेलवाडी म्हणून, गाव वावेलवाडी, तालुका शिवजन आणि पोस्ट दिवागर असं काही आहे. तर आपण आता पसंतीसाठी निघत आहोत. माझ्या भावाची सख्या भावाची पसंती आहे. इकडे आमच्या निघाले जुई जाई आत काय भाई व्हिडिओमध्ये ना पप्पा, आमचे पप्पा पण निघाले आणि आता सर्व मंडळी निघतायत असतेच ती नवोदय आत्मी रेडी होत आहे. हे दादा दादा हे दादा ही आमची माणशी ताई निघत आहे. दादा हात कर. हां दादाची पसंती आमच्या ही आमची मावशी आहे. इकडे मावशी खास आल्या आहे आणि आता घरातून आम्ही निघत आहोत. आता काही 3चा टायमिंग आहे. आपण जाऊ वावेलवाडीची ते हे हरेश्वरच्या साईडला आहे शिवजन हरेश्वर. पसंती आहे ते बघू आता कसं. मी पण कधी असं पसंतीचा कार्यक्रम शूट नाही केला आहे. आपला फक्त एक रोहितचा आहे शूट केला तोच. त्यानंतर आपल्या गावातला फर्स्ट टाईम असा आहे. बघू आता कसं कार्यक्रम होतं ते. आता थोड्या वेळातच निघू. 12 वाजलेत. 12:30पर्यंत आपण निघू आणि जाऊ. तर पुढे व्हिडिओ बघा तुम्ही. आता थेट आपण वावेलवाडी किंवा इथून निघताना तुम्हाला दाखवतो. तो पुढे व्हिडिओ बघितला. आता सर्व निघत आणि आपल्यासोबत विपुल भाऊ असं आहे, पियुष आहे आणि आपण आता एक वावेलवाडीत जाऊन तिथे एक शूट करू. ही आपली अमिताची गाडी आहे. आणखी गाडी दुसरी आपले डुबेवाले मयद आहेत. नमस्कार. बोला लाईक करा, शेअर करा. आपल्या भावाचा यूट्यूब आहे, सगळ्यांनी लाईक शेअर करा. आज आमच्या भावाच्याच पसंती आहे, तर त्या पसंतीला आज चाललो आम्ही. आपले बाबा आहेत गाडी बाबा हात करा. ही दुसरी गाडी आहे आपली, 2 गाड्या. आता एक आपण वावेलवाडीत भेटू तुम्हाला गावात पोचल्यानंतर. बस आता आपण उतरलो वावेलवाडीमध्ये. पियुष भाई ये आपले पियुष भाई MA बनता है. बोल मालूम है ना, बोल ना मालूम है ना. MA बनता है मालूम है ना. आणि आमची जुई ताई ना जाई. आता आपण डायरेक्ट घरात जाऊ. हे आमचे मामा आहे तिकडे. अमितची पण गाडी असते गाडी. हां एक गाडी खाली ठेवली, एक गाडी वरती गेली. आता एक आपण त्यांच्या घरात भेटू. जास्त शूट करायला नको लोकांनी. यांची मुलगी रिया व तसेच गाण्याचे राठोड यांचं मुलगा विनय ना, यांची पसंतीसाठी आपण गाणी ग्रामस्थ त्याचप्रमाणे महिला मंडळ सगळे नातेवाईक आज ह्या पसंतीसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल रामाणे परिवारातर्फे आणि वावेलवाडी गावातर्फे मी सर्वांचे हे स्वागत करतो. आणि आता हा पसंतीचा कार्यक्रम, याच्या अगोदर तुम्ही येणं जाणं झालं असणारच बरोबर ना. नाव नवरस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असणारच ना. अशी कुठल्या प्रकारची अडचण नाही बरोबर ना. म्हणजे पसंती मुलामुलींची पण अगोदर तुम्ही केलं आहे. आज हे कार्यक्रम म्हणजे ठासणीचं म्हणजे लग्न पूर्ण सगळ्या दोन्ही गावाला एकत्र करून हे लग्न आज हे फिक्स झालं म्हणजे हे कम्प्लीट झालं बरोबर ना. तरी सगळे बाकीचे तुम्ही ह्या आणले असालच ना. त्याची हां ठीक आहे. पुढे आता हे करू, हे पुढचा कार्यक्रम चालू करूया.
प्रथम आपला पसंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता दोन्ही मंडळ जर बघितला मुला मुलीचे आपल्या समाजानुसार जे डॉक्युमेंट आहेत HIVचे आणि शाळेच्या दाखल्यानुसार तो दोघांचा व्यवस्थित आहे ठेवलं आहे. मग समाजाने आपल्याला जे बंधन टाकलेलं आहे त्यानुसार आपल्या दोघांचे पण रिपोर्ट व्यवस्थित आहे. आता आपले पुढील जो कार्यक्रम आहे त्या पसंतीचा ती चालू करावी. व्यवस्थित आहे सगळं प्रत्येकाच्या मनापासून असं जबरदस्त आम्ही पण विचारू शकतो ना पुढची. बोला ना बिंदास. आज विचारू शकता. आज विचारा. आज बघा आपला वावेलवाडी आणि गाणी ग्रामस्थ मंडळ दोन्ही ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. परत त्यांचे नातेवाईक आहेत, परिपाहुणे आहेत. आपण ह्या कार्यक्रमाला आजपासून जी सुरुवात होते ती लास्ट पर्यंत मेन जे आपण जे विचारणार काय प्रश्न मुलाला किंवा यजमान्याला का आज विचारू शकतो आणि काय त्याच्यामध्ये मिस्टेक घातली तर आपल्याला सुधारायला अजून भरपूर वेळ आहे. त्यासाठी आज आपण दोन्ही ग्रामस्थ परिपाहुणे सर्व आपण एकत्र येतो आणि ह्या पसंतीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो चांगल्या पद्धतीने. तर आम्ही पहिला आता मुलाला विचारतो, तुला मुलगी पसंत आहे ना? तुला पण पसंत आहे ना मुलगा? योग्य आहे ना? असा काय नाही ना की साखरपुडीच्या अगोदर पळून जाणार असं होणार नाही. अशा घटना झाल्या आहेत, भरपूर घटना झाल्या आहेत. असं नको व्हायला. कारण उद्या लग्न आला आणि मुलगी मांडवातूनच पळाली किंवा मुलगाच पळाला. जास्त करून मुलीच्याच घटना येतात, मुलीच पळतात जास्त करून. असं काय करू का? तुम्हाला आता जन्माची गाठ बांधायची आहे आणि संसार कसा सुखाचा होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचा. लोक तुमच्या बरेच काही कान बैल करतील. हा मुलगा असा आहे, ही मुलगी अशी आहे. कुणावरती लक्ष ठेवायचं, लक्ष द्यायचं नाही. काय आपल्याला म्हणजे जो घडवायचा आहे आपला संसार तो आपण दोघांनीच करायचा. आणि तुमच्या आई आहे, वडील आहेत. आज तुमची आता मुलगी तुला सांगतो त्याचे वडील पण थोडे आज 4-5 वर्ष झाली पेरलेस गेलेला आहे. त्यांना धड चालता पण येत नाही. क्लिअर व्हायला ना त्यांच्याकडे पण लक्ष द्या. त्या आई पण आहे, ही तुमची सासू माहिती आहे ना मंडळीला. ही यांची सासू आहे मुलीची, हे वडील आहे. हा हे वडील आणि हा भाऊ आहे. हा तो भाव आहे. ही बहीण आहे, एकच बहीण ती तिकडे. मग हा संसार तुमचा कसा सुखाचा चालेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचा. लोकांकडे लक्ष दिला तर आपला संसार चालणार नाही. हा मेन. आणि आपला संसार कधी हा काय संसार म्हणजे हा लग्न काय बावलीचा खेळ नाही म्हणजे खेळला आणि टाकून दिला असा कशा पण परिस्थितीत संकट येतात सर्वांवरती. सुख दुःख सर्वांवरती आहे. भांडणं कंट आपल्या काय नाही सामान्य आहे पण मोठमोठ्या घरामध्ये भांडणं होतात. पण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपला संसार कसा सुखाचा होईल, पुढे आपली पिढी कशी चांगली होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचा. हा मेन आहे. आणि अशी वेळ कधी आणू नका की वावेलवाडी आणि गाणी ग्रामस्थ मंडळ ह्या दोघांना इथे परत बसण्याची वेळ आणू नका कधी की आमच्यामुळे ह्या दोन्ही ग्रामस्थांना त्रास झाला, दोन्ही ग्रामस्थ इथे बसतील असा कधी त्रास दोघांना पण कधी आणू नका. की आपला नाव आई वडिलांचं नाव तुम्ही आई वडिलांचं नाव तर गावाचं नाव करा. तुम्ही शहरामध्ये गेले तर ना ह्या वावेलवाडी ग्रामस्थांची एक मुलगी आहे चांगले संसार करते तिकडे गाणे किंवा मुलगा गाणीचा आहे चांगला संसार असं ह्याच्याकडे लक्ष द्या की आपले कोणीतरी दोन नाव काढायला पाहिजे की ह्या नाही बा आपल्या संसार सुखाचा चाललाय. त्यामुळे मला 2 मिनिटं बोलायची संधी दिल्यामुळे दोन गावाचे 2 कुटुंबाचे संबंध आता एकत्र येणार आहे बरोबर ना. आणि तर म्हणे याच्यात जर तुमची मागे येऊन काय कुरबुर नाही असावं जे असं ते आता स्पष्ट बोला. नंतर हे ते असं काय नाही. मुलगी आमची अगदी गुणवंत आहे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्याच्यात हे काय कुठलं शरीराने असं आहे तुम्हाला आम्ही अगोदर क्लिअर केलेलं आहे बरोबर ना. नंतर मग मागून तुम्ही म्हणणार नाही मग असे आहे तसे आहे गाडी ठीक आहे ना. शेवटी शरीराची पण विचाराने सुसंस्कृत मुलगी आहे. अतिशय तुमचं नाव कमेल एवढं आमच्या गावाचं नाव कमेल, आमच्या कुटुंबाचं नाव कमेल एवढी आमची गॅरंटी आहे. फक्त तुमची त्याला चांगली साथ पाहिजे एकमेकांची एवढंच आमचं हे म्हणजे. त्याला सांभाळून घेतलं पाहिजे. आणि दोघांची पसंती झाली नाही तर आपण काय करू शकत नाही. आई वडिलांनी सासू सगळ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे.
जे ननंद आहे दीर आहे त्यांनी सांभाळून घेतलं नाही. थोड्या वेळा इकडच्या तिकडे गोष्टी होतात, भांडायला लागतो, पण सांभाळून हे तुमचं एकदम मनमिळावू मुलगी आहे तशी, प्रश्नच नाही. असा आहे, रथाचा एक चाक जरी गेला तरी ते तुम्हाला पाठलेले समजायचं. तुमचा संसार कसा सुखाचा होईल त्या दोघांवरती आहे. असं नाही प्रत्येक सुखामध्ये साथ दिली, जेवढी तुम्ही सुखात येणार बरं दुःखात पण तुम्ही साथ दिली पाहिजे. जेव्हा तेव्हा नवरा मागे असतो आपण साथ दिली पाहिजे, बायकोला त्यांनी साथ दिली पाहिजे, तरच हा संसार एकदम सुखाचा चालला. जन्मी तर तुमचं जोडा आहे. हा आणि ना तुम्ही आता तुझी समजा तब्येत आहे, तर तब्येतीच्या संदर्भात तुम्हाला फक्त आणखी का करत तिच्याबद्दल ते तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे. कारण तुम्ही पसंती तुमची संसार तुम्हाला चालत आहे. कारण बाहेरचे लोक काय नाही करावं टीका करणारे भरपूर असतात. शेवटी काय शरीर आहे ते, आणि त्यांची घराणाच कसं आहे सगळे व्यवस्थित आहे. मेन मुलात काय माहिती आहे, दोघांना एकमेक पसंत आली तिथे आपण काय करू शकत नाही. ते चांगलं आहे, उत्तम आहे ना. त्यांची पसंती हेच आपल्यासाठी चांगलं आहे ना. नाही आता एवढ्या टेक्निकल निघाल्या. तर बस मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती. मगाशी आपण इथूनच व्हिडिओची सुरुवात केली आणि तिथंच आपण आलो. म्हणजे तिथं कार्यक्रम नाश्ता पाणी दिलं आणि नाश्ता पाणीच्या नंतर मी काय जास्त शूट नाही केला, कारण आपण पण म्हणजे बाहेर गेलं थोडंसं शूट करायला भेटतं. पण मस्त कार्यक्रम झाला, तुम्ही बघितलं असणार. फोटो बिटो नंतर ते म्हणजे मस्त काढले तुम्ही बघितलं असणार. आपल्या घरात म्हणजे आमच्या घरात नवीन मेंबर आमची वहिनी ॲड झाले. आणि मी मगाशी ॲड्रेस चुकीचं सांगितलं की गाव मुक्काम वाळूवाडी आणि तालुका शिवदन आणि पोस्ट काहीतरी बागमांडला आहे असं आहे. तर मगाशी पहिले म्हणजे आपल्या सुरुवातीला मी चुकीचं बोलला हरेश्वरचं बोलला, पण हरेश्वरच्या त्या साईडला आहे. तर बागमांडला त्यांना कोण हे लागतं पोस्ट लागतं काय नाही. बाकी मस्त कार्यक्रम झाला. आणि बघितलं आपल्या घरात एक नवीन मेंबर आपल्या वहिनी आल्यात, येतील आपल्या कधी ना कधी ब्लॉगमध्ये दिसले तर लग्नाचे ब्लॉग येतील. आणि पहिलेच म्हणजे खूप जण माहिती पडलं असं टेटे व्हिडिओज ठेवलेले. आणि बाकी काय नाही. बाकी तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन केलं असं कमेंटमध्ये तर थँक्यू सर्वांना. बाकी पुढे व्हिडिओ बघा, आणखी आपल्या गावच्या व्हिडिओ येतील. आता गावात हे थोडं ब्लॉग लेट येते. आजची तारीख 14 मे आहे, पण हे ब्लॉग आता कधी काय माहिती. आपल्या गावात नेटवर्क आता तुम्ही 17 तारखेपर्यंत आहे गावाला, त्यामध्ये आणखी शूट करीन 1-2 ब्लॉग आले ते बघू. पण आजची 14 तारीख तर आपला पसंतीचा जायचा कार्यक्रम होता. बाकी काय नाही. बाकी नेक्स्ट व्हिडिओ लवकर भेटू. टाटा बाय बाय. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. येतो लवकरच. बाय बाय.